नमस्कार, मी शीतल चव्हाण, महाराष्ट्र पालक संघटनेची अध्यक्ष। आज एक महत्त्वाचा निर्णयाबद्दल मी आपल्याशी संवाद साधणार आहे। राईट टू एज्युकेशनमध्ये 9 फेब्रुवारी रोजी एक शासनाने खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये अनुदानित आणि खाजगी ज्या शाळा आहेत, विना अनुदानित आणि खाजगी ज्या शाळा आहेत, त्याच्यामध्ये जो आरटीचा जो प्रवेश आहे त्याच्यामध्ये प्रवेश तो नाकारला गेलेला आहे। त्या अध्यादेशाबद्दल काय महत्त्वाच्या ज्या म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने महत्त्वाचे बदल करण्यात आले याबद्दल आपण आज माहिती घेऊया। तर आपण पाहिलं असेल तर या अध्यादेशामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 1 किलोमीटरच्या अंतर्गत ज्या 1 किलोमीटरच्या ज्या जवळच्या ज्या शाळा आहे, हे बघा, हा तो अध्यादेश आहे आणि यानुसार महाराष्ट्र बालकांचे मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क सुधारित नियम 2024 असे म्हणावे। म्हणजे हे आत्ता तो जो मी तुम्हाला सांगितला 9 फेब्रुवारीला हा पारित झालेला आहे आदेश। आणि याच्यामध्ये त्यांनी ज्या मूळतः जो बदल करण्यात आलेला त्याच्यामध्ये जो 1 किलोमीटरच्या अंतर्गत जर कोणतीही सरकारी शाळा किंवा विना अनुदानित शाळा नसेल तरच कदाचित तो प्रवेश मिळेल खाजगी शाळेमध्ये, अन्यथा त्या विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये किंवा खाजगी अनुदानित शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। म्हणजे स्पष्ट सांगते की पहिलं प्राधान्य जे आहे जे जिल्हा परिषदेच्या शाळेला दिलं जाईल, त्यानंतर अनुदानित शाळेला, आणि त्यानंतरही जर आपल्याला सरकारला त्या शाळा जर जागा फुल झाल्या त्यानंतरच त्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल, असं ह्या नियमानुसार आहे। तर आज आपण पाहिलं गेलं तर आपण सविस्तर या गोष्टीबद्दल जर पाहिलं गेलं, एक तर सरकारी ज्या शाळा आहेत त्या सरकारने बंद केलेल्या आहेत। पर्यायी जी व्यवस्था असायला हवी ती व्यवस्था व्यवस्थित तयार केलेली नाही आहे। दुसऱ्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या आपण पाहिल्या असतील, त्याची मूळतः फी ही कमी असते, म्हणजे अगदीच कमी दराच्या ज्या म्हणजे कमी दर असतो त्या शाळेच्या ज्या फीचा असतो, त्यामुळे अशा शाळेमध्ये प्रवेश घेणं म्हणजे पालकांना सहज शक्य होतं। किंवा ज्या सरकारी शाळा आहेत, जिल्हा परिषद असू द्या किंवा नगरपालिकेच्या अंतर्गत चालणाऱ्या ज्या शाळा आहेत तिथे तर अगदीच सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलंही जातं। मग हा जो कायदा जो आहे, जो खाजगी शाळेमध्ये 25% जे आरक्षण होतं ते कुठे ना कुठे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होत होत्या, त्या ह्या अध्यादेशामुळे उपलब्ध होणार नाही। आणि या अध्यादेशाचा जो मूळ आपण पूर्ण बघितला तर कुठे ना कुठेतरी जे शिक्षणामध्ये जे आरक्षण मिळणार होतं ते कुठे ना कुठे संपुष्टात आणलेलं आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे। कारण आपण मूळतः पाहिलं असेल की चांगले शिक्षण असेल तर चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, पण मात्र जर शिक्षणामध्ये जे आरक्षण होतं ते SC NT OBC इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास किंवा दिव्यांग विद्यार्थी किंवा सिंगल पॅरेंट्स अशा ज्या समाजातली जे दुर्बल घटक आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ही रचना 2009 मध्ये ही केंद्रशासित असा हा आदेश होता। मात्र आत्ता हा राज्यांनी महाराष्ट्र राज्याने ह्याच्यामध्ये काही बदल करून याच्यामध्ये कुठे ना कुठे विद्यार्थ्यांना याचं नुकसान होणार आहे आणि येणाऱ्या ज्या पिढीमध्ये अतिशय बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे। कारण त्या विद्यार्थ्यांना एक संधी होती आरक्षणामुळे आपलं आयुष्यामध्ये पुढे जाण्याची, मात्र कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीमुळे त्या विद्यार्थ्यांकडून ती संधी हिरावून घेतलेली आहे या सरकारने।
आणि आपण पाहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब यांना देखील राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाची संधी पहिले आरक्षणाचे जे पाया रचणारे राजे शाहू महाराज यांनी ती आरक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली होती. पण आज जर सरकार आपल्या अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांकडून एक चांगल्या शिक्षणाची संधी हिरावून घेत आहे. त्याचबरोबर आपण आत्ताच जो निर्णय पाहिला असेल, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारने मोफत शिक्षण म्हणजे केलेलं आहे. मात्र प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण जर तुम्ही विद्यार्थ्यांना ते शिक्षणाचा जो अधिकार आहे त्यांच्याकडून हिरावून घेत असाल तर ते उच्च शिक्षण कसे करू शकाल, हा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे. दुसरा सरकारला महत्त्वाचा प्रश्न आहे की जर तुम्ही हा निर्णय केलेला आहे तर सरकारी शाळा तुम्ही चांगल्या केलेल्या आहेत का? तर नाही. कारण सरकारी शाळा अजून देखील मोडकळीत पडलेली इमारत किंवा आपण पाहिलेली असेल की तिथे योग्य शिक्षक किंवा ती गुणवत्ता जी शिक्षकांची आहे ती चांगल्या पद्धतीने ठेवली जात नाही. त्यामुळे तुम्ही हा जो निर्णय केला आहे त्याच्या आधी तुम्ही तुमच्या सरकारी शाळा किती सुधारल्या आहेत किंवा किती चांगल्या प्रतीचं तिथून शिक्षण दिलं जातं किंवा किती गुणवत्तापूर्वक विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण दिलं जातं याबद्दलची जी हे आहे ती तशा पद्धतीची कुठलीही रचना शासनाने केलेली नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर हा अध्यादेश पारित होतो तर याच्यामध्ये सगळ्यात जे नुकसान होणार आहे ते विद्यार्थ्यांचं एकीकडे बेरोजगारी वाढते, दुसरीकडे मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. तर अशा वेळेस सगळ्यात मोठा जो फटका आहे जो दुर्लभ घटकांकडे पडणार आहे. आणि कुठे ना कुठेतरी या सगळ्याचं आपण पाहिलं असेल तर जे आरक्षण आहे दोन गोष्टीमध्ये सर्वसामान्यांना उपयोगी होतं. एक तर शिक्षण आणि नोकरी. एकीकडे तुम्ही शिक्षणच देणार नाहीत, एकीकडे नोकऱ्याच देणार नाही तर तुम्ही हे जे आरक्षणाचं जे आहे त्याचा कुठेही फायदा होणार नाही आहे. आणि एकीकडे सरकार असं म्हणते की आम्ही आरक्षण देऊ, मात्र कुठेतरी आरक्षणाविरोधात हा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या निर्णयाचा मी शीतल चव्हाण महाराष्ट्र पालक संघटनेतर्फे या निर्णयाचा जाहीर निषेध करत आहे. आणि या निर्णयामुळे कुठे ना कुठे समाजामध्ये एक मोठी दरी तयार होणार आहे. एक असा वर्ग तो म्हणजे जो अतिशय श्रीमंत असणारा वर्ग त्यांनाच ह्या गोष्टी चांगल्या संधी उपलब्ध होणार आणि एक गरीब असा वर्ग असणारे ज्या वर्गाला शिक्षणापासून तो गरीब वर्ग वंचित राहणार आहे. म्हणजे हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी नसून फक्त भांडवलशाही करणाऱ्या लोकांसाठी केलेलं आहे, तयार झालेलं आहे, हे या गोष्टीमधून दिसून येत आहे. त्यामुळेच ही मोठी घंटा आहे, धोक्याची घंटा शासनाने आपल्याला दाखवलेली आहे. पुढे येणारे असे अनेक अजून निर्णयामुळे आपला कदाचित सर्वसामान्याचं जीवन आहे ते अधिकाधिक कठीण करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. त्यामुळे आम्ही येत्या काही काळामध्ये या विषयावर एक तीव्र आंदोलन करणार आहे. कारण की शिक्षण हा एक समाजाचा मूलभूत हक्क आहे आणि त्या हक्कापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. या आंदोलनामध्ये आपण लवकर सहभागी व्हावा आणि सरकारला या गोष्टीचा जाब विचारावा. कारण आमचा मूलभूत हक्क फंडामेंटल राईट तुम्ही कसा हिरावून घेऊ शकता याबद्दल आपण नक्कीच प्रश्न विचारूया. धन्यवाद.